तर ना आपण आज साबुदाणा वडे बनवत आहोत। त्यासाठी साबुदाणा भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो मिक्सरमध्ये ना एक गरका मारून बारीक करायचा आहे, जास्त बारीक नाही करायचा। याचं कारण असं की जेव्हा आपण वडे करतो ना तो वडा फुटू नये त्यासाठी ना साबुदाण्याला क्रॅक जाईल असं ते दळून घ्यायचं आहे। बरेच जण आहे ना तसाच साबुदाणा टाकता मॅश करून, मग पण ना वडे फुटण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामध्ये, तो पूर्ण मॅश नाही होत। तसं मिक्सरला असा एक गरका फिरवला ना की तो व्यवस्थित मॅश होतो आणि वडा फुटत नाही। सर्वात मोठी ट्रिक आहे साबुदाणा वडांना फुटण्याची। मग त्यानंतर मस्त सगळा साबुदाणा दळून घेतला आणि इकडे ना शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले आणि इकडे कुकरला आहे ना बटाटे पण उकडवण्यासाठी लावलेले होते। मग मस्त शेंगदाणे भाजून घेतले आणि बटाटे पण उकडून झालेलेच होते। तर लगेच ना मग मिरच्या पण घेतल्या, पण लाल मिरची नाही टाकणार आहोत, हिरवी मिरचीच बनवणार आहोत। मग मिरच्या मिक्सरला दळून घेतल्या, हे दोघं होईपर्यंत ते टाकले साबुदाण्यामध्ये आणि नंतर शेंगदाणे पण भाजून झालेले होते। मग त्याचे पण साल काढून घेतले आणि ना त्याचा पण कूट तयार करून घेते मिक्सरमध्ये। त्याचा कूट पण तो साबुदाण्यामध्ये टाकायचा आहे मिक्स करण्यासाठी। ते सगळं टाकलं की मग आपले बटाटे पण होतच आहेत। जास्त आहे ना बारीक कूट नाही करायचं आहे, थोडासा अर्धा सगळाच ठेवायचा आहे। ते मिक्स करून घेतलं आणि नंतर इकडे बटाटे पण शिजले। मग बटाट्याचे साल काढून घेतले आणि ते ना व्यवस्थित मॅश करून घेतले। आपल्या अंदाजाप्रमाणे बटाटे घ्यायचे आहे। माझा साबुदाणा जसा होता त्या अंदाजानेच मी बटाटे पण घेतलेले आहे आणि मोठा बटाटा होता म्हणून 2च घेतले, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। आणि बटाटा पण जास्त मॅश नाही करायचा आहे, चाळणीने किसतो वगैरे तसा नाही करायचा, असा हाताने तुमच्याकडे मॅशर असेल त्याने मॅश करा। जास्त पूर्ण बटाटा पण बारीक झालेला पण चांगला नाही। मग त्यांनी साबुदाणा वड्यांमध्ये ना तेल जास्त शोषून घेतो जर आपण किसणीने वगैरे बटाटा साळून जर त्यात टाकलं ना तर साबुदाणा वडे आपले खूप तेलकट होतात। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या नाही की साबुदाणा वडा अगदी छान होतो। आणि नंतर सगळं असं मिश्रण व्यवस्थित कालून घ्यायचं, व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचं आहे। हाताला चिटकत असेल तर थोडं पाणी लावून घ्या, पाणी लावल्यानंतर हाताला नाही चिटकत। मस्त असं पीठ रेडी झालेलं आहे आणि मग लगेच त्याचे वडे करत आहोत आपण। सगळ्या पिठाचे ना वडे करून घ्यायचे आणि ना असा जाडसर वडा नाही ठेवायचा आहे, पूर्ण असा दाबायचा आहे। बघा मी कसं दाबत आहे। आणि माझी मुलं बघा दोघं पण मी स्वयंपाक करत असली की मला मदत करायला येतात, दोघांची खूप मोठी मदत होते मला रोज। आराध्याची तर खूपच होते, त्याला नादी लावला आणि आराध्यात तर काय ऐकतच नव्हती, तिला पण माझ्यासोबत वडे बनवायचे होते। मग मी तिला दाखवत होते कसे बनवायचे। हाताला ना थोडंसं पाणी लावून मगच वडा घ्यायचा, मग ते हाताला चिटकत नाही। तसंच घेतलं तर हाताला चिटकून जातं ते। थोडंसं पाणी लावून सगळे वडे ना मी मस्त असे गोल आकाराचे करून घेतले आणि जास्त जाडसर नाही ठेवले, असे थापले हाताने ना मस्त थापले, बोटांवर पातळ पातळ केले। आरू पण मला करू लागत होती, आरूनी पण मला मदत केली। हे बघा मस्त असे भरपूर वडे बनवले मग मी सगळ्यांसाठी। आणि तुम्ही बघा पुढे इतके छान झालेले आहेत ना, तेलकट पण नाही, फुटलेले पण नाही, इतके भारी वडे झालेले आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तेव्हा तुम्हाला कळेल। तुमचे जर वडे फुटत असेल ना तर मी सांगितल्याप्रमाणेच करा। सगळ्या पिठाचे ना वडे करून घेतले आणि इकडे ना तेल तापण्यासाठी ठेवलं। तेल तापलं, इकडे दोन्ही ताटांमध्ये वडे आधी बनवून घेतले मी, कारण नंतर जास्त तेल तापल्यानंतर मग घाई होते, इकडे वडे बनवायचे इकडे तळायचे। मग मी आधी सगळे व्यवस्थित बनवून घेतले आणि तेल तापलं की नाही ते चेक करतो, ते थोडंसं साबुदाणा टाकून। एक वडा टाकला तर तो व्यवस्थित तळला गेला तर मग तेल तापलेलं होतं माझं। आणि पेपर घ्यायचा आहे, पेपरवरच टाकायचे आहे तळून, कारण ना ते तेलकट वगैरे असले ना तर पेपरवर टाकल्यानंतर ते तेल सगळं खाली निथरून जातं। हे बघा एक वडा किती मस्त झाला माझा। मग मी सगळे टाकण्यास सुरुवात केली, तेल चांगलं तापलेलं होतं। मस्त सगळे वडे तळून घेतले, एकदम भारी वडे झालेले होते। तुम्हाला पण उपवास वगैरे असेल किंवा तुमच्या मुलांना आवडत असेल तर नक्की या पद्धतीने करा। तुमचे वडे फुटत असेल तर हीच ट्रिक यूज करा, अजिबात वडे फुटणार नाही। आणि मस्त असे क्रिस्पी तळू द्यायचे आहे, जास्त कच्चे ठेवायचे नाही। मधून मधून उलटे पालटे करायचे आणि दोन्ही बाजूनी मस्त तळायचे। बघा माझे वडे किती मस्त झालेले आहेत।
असे लालसर कलर येईपर्यंत तळायचे, म्हणजे ते कच्चे नाही राहत. आणि मी ना आधी ना या मोठ्या झाऱ्यामध्ये ना इकडे ठेवते व्यवस्थित. त्यातलं जे तेल आहे ना ते ताटामध्ये निथरलेलं आहे. बघा, असं किती पण आपण घेतलं निथरून तरी थोडंफार राहतंच. मग बाकीचे तळेपर्यंत ना मी त्याला इकडेच ठेवलं आहे ताटामध्ये तेल निथरण्यासाठी. आणि नंतर मग पेपरवर टाकले आहे. बघा, इतके सारे वडे केले मी, पण एक पण फुटलेला नाही. सगळे एकदम भारी झाले होते. सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले. ही तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. आम्ही दह्यासोबत खाल्ले. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.